असं नाही. तुमची इच्छा होती की मी शिकून सवरून माझ्या पायावर उभं राहावं. त्यावेळेस कदाचित मला तुमचा हेतू समजला नाही, पण तरी तुमचे हे स्वप्न मी लग्नानंतर पूर्ण केलं आणि आज मी एक शिक्षिका म्हणून नोकरी करते. माझ्या स्वतःच्या पायावर मी उभी आहे. पण ते बघायला आज तुम्ही नाही. तुम्ही जेव्हा गेले तेव्हा 4ही भावंडं तुमच्याजवळ होती आणि मी नव्हते. याची खंत आजपर्यंत आणि शेवटपर्यंत माझ्या मनात राहील की मी तुमच्यासमोर नव्हती, तुमच्यासोबत नव्हती. ही खंत मला आयुष्यभर राहील नाना. आणि मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे का तुमचा गुड्डू, तुमची माई आज खूप आनंदी व सुखी आहे. नाना, मी तुम्हाला खूप खूप मिस करते. ताई, नक्कीच तुझ्या भावना बाबांपर्यंत नक्कीच पोचतील. आणि आज पत्र लिहून मनातलं व्यक्त करून कसं वाटलं? खूप छान. बऱ्याच दिवसाची खंत होती की वडील गेले, आपण त्यांच्याशी काहीतरी बोलावं, फोटो बघून बोलावं असं बरेचदा वाटलं, पण ते व्यक्त होत आलं नाही. ते आज या ठिकाणी मला व्यक्त होत आलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच ताई. आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं. ज्योती योगेश संत. कोणासाठी पत्र लिहिले? सासूबाईंसाठी. सासूबाईंनाच का पत्र लिहावं असं वाटलं? हे सासू सुनेचं एक असं नातं आहे ना का त्याच्यावर जास्त तर टीका केली जाते. त्यांच्याविषयी काय असतं ते बोलता पण येत नाही. आपण त्यांच्याजवळ एकदम मनमोकळ्याने सांगू पण शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी लिहिलंय. त्यांच्यासाठी लिहिले. पत्र वाचूया आपण. हो. प्रिय सासूबाई, सप्रेम नमस्कार. आई, आपल्या नात्याबद्दल मी काय बोलणार. सर्वत्रच सासू सुनेचं नातं म्हटलं ना तर एक कडूच बोललं जातं, पण आपलं तसं नाही आहे. मी या घरात लग्न करून आले, त्या गोष्टीला 13 वर्ष झाली. या 13 वर्षात तुम्ही मला जी माया दिली, प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार आहे. सगळ्या दुःखांमध्ये सुखामध्ये तुम्ही नेहमीच माझ्यासोबत माझ्या पाठी उभ्या राहिल्यात. मी काहीतरी करावं, घरातून बाहेर पडावं यासाठी तुम्ही नेहमीच प्रयत्न पण केले आणि माझी साथ पण दिली. मी चुकले असेल तर तुम्ही रागवलाय, माझ्या चुकीचा मला समजून सांगितलंय, मग पुढं जावं याच्यासाठी तुम्ही सतत काही ना काही प्रयत्न केलेत. माझी मुलं सांभाळीत, माझ्या डिलेव्हरीमध्ये मला सपोर्ट केला. सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या करून घेताय. तुमच्या मुलापेक्षा तुम्ही जास्त माझी काळजी करतात. तुम्ही सोबत आहे. आज मी बाहेर जाते, मी काम करते, ते तुमच्या पाठिंबा असल्यामुळे. तुम्ही घर, माझी मुले सगळंच सांभाळतात, म्हणून मी बाहेर जाऊन काहीतरी करते. त्याबद्दल तुमचं खूपच आभार. आणि एक सासू म्हणून नाही तर आई म्हणून तुम्ही नेहमी माझ्यासोबत उभ्या राहिल्यात, त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद आई. ताई, हे असं कधी मनातलं व्यक्त केलं होतं सासूबाईंकडे? नाही, एवढं व्यक्त नाही होत. आज या मनातल्या भावना पत्रामध्ये व्यक्त करून कसं वाटलं? खूप छान वाटलंय. खूप छान वाटलं. आणि मला खात्री आहे की सासूबाई जेव्हा हा भाग बघतील तेव्हा नक्कीच त्या पण भाऊक होतील आणि त्यांचे पण डोळे नक्कीच पाणवतील. आणि तुमचं हे सासू सुनेचं नातं जे आई मुलीसारखं आहे ते असंच आयुष्यभर छान राहावं. थँक्यू. ओके. या दोन्ही पत्राचं वाचन केल्यानंतर खरंच खूप असं भावूक व्हायला होतं खरं तर. आणि मला खूप छान वाटतं की हा पत्र मनातल्या या भागामध्ये ताई त्यांच्या मनातल्या छान भावना त्या पत्रामध्ये उतरवत असतात आणि आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत त्या पोचवत असतात. आणि त्यासाठीच आम्ही हा पत्र मनातला हा भाग सुरू केलेला आहे. मंडळी, या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. कारण या खेळातूनच होणार